आणि रगडा पेटीस. नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ राजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन फार्म हाऊस असं सांगता येणार नाही. आम्ही या ठिकाणी पहिल्यांदा येऊन गेलोय. बदलापूरचं विष्णुबाग. नुकतीच आम्ही एंट्री केली. आता संध्याकाळचे वाजलेत 6. लगेचच आम्हाला नाश्त्यासाठी बोलवलंय. नाश्ता काय आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी दाखवलं होतं. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. इथलं जेवण खूप सुरेख चविष्ट असतं. तर ते पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवतो. सगळी टूर पुन्हा एकदा नव्यानं तुम्हाला मी दाखवेन. तर आता पहिल्यांदा आपण नाश्ता करायला जाऊ. तर हा आहे विष्णुबागचा मोठासा डायनिंग एरिया. तर संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बघा, इथे कटलेट आहे, त्यानंतर इथे रगडा, त्यानंतर यांची भेळ इथे आहे, आणि इथे शेव आणि मल्हार इकडे शेव खातोय. तर मस्तपैकी भेळ आणि रगडा पेटीस. भरपेट नाश्त्यानंतर रेवा मस्तपैकी गरमागरम चहा घेऊन आले. रिसेप्शन काउंटरच्या अगदी बाजूला म्हणजे डायनिंग एरियामध्ये सापशिडी, लुडो असे मोठे मोठे खेळ आहेत, आणि ही जोडी इकडे कॅरम खेळते. तर अशा प्रकारे हा रात्रीचा व्ह्यू इथून दिसतोय. गेल्या वेळी आम्ही आलो तेव्हा या झाडाला मस्तपैकी लाईट लावली होती. आता पाऊस आहे त्यामुळे लाईट काढली त्यांनी. आतमध्ये एक गेट टुगेदरसाठी ग्रुप आलाय. 10वीची 1992ची बॅच आहे. मस्तपैकी एन्जॉय करतात. कराओके सुरू आहे, ते आता तुम्हाला मी दाखवतो. तर तर मित्रांनो, आता रात्रीचं जेवण लागतंय. पूर्ण या ठिकाणी बुफे सिस्टीम लागलेले आहे. आता या ठिकाणी रात्रीचं जेवण काय काय आहे ते तुम्हाला मी आता दाखवतो. तर इकडे लोणचं, लिंबू वगैरे, इथे सलाड आहे, त्यानंतर चपाती, भाकरी, आणि इकडे व्हेजसाठी पनीर भाजी आणि भेंडी मसाला. भेंडी मसाला एक नंबर असतो यांचं. इथे साधा राईस आहे, दाल तडका, त्यानंतर इथे चिप्स, गोड म्हणून इथे, स्वीट म्हणून इथे गुलाबजामुन आहेत, आणि या ठिकाणी नॉनव्हेज लवरसाठी चिकन, इथे ग्रेव्हीचं चिकन आहे, आणि इकडे चिकन सुका. तर अशा प्रकारे जेवणाचा हा मेनू आहे. आणि हा दादा आहे ना, हा जेवण बनवतो, एक नंबर जेवण बनवतो हा. तर आपण घेतलेले जेवण तुम्हाला मी दाखवतो. भाकरी, चपाती दोन्ही घेतली. भेंडी फ्राय त्यांची एक नंबर असते. त्यानंतर चिकनच घेतले मी, सुका चिकन, आणि चिप्स. तर अशा प्रकारचं जेवण घेतलंय मी. आता मस्तपैकी जेवण झालं आहे आणि या लॉनमध्ये फेऱ्या मारतोय. तुम्ही इथे आलात ना, तर विष्णुबागचं जेवण एकदा तुम्ही ट्राय करा. अगदी सुरेख चविष्ट जेवण असतं. आता सगळं जे काही आहे, रूम्स किंवा अजून बाकीच्या काय ॲक्टिव्हिटी, त्या तुम्हाला उद्या दाखवतो. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सकाळचे वाजले 7:30 आणि मस्तपैकी वातावरण आहे. आणि आत्ता आम्हाला चहा बिस्किटसाठी बोलवलं आहे. त्यानंतर 9:30-10 वाजता नाश्ता असेल. आत्ता आपण चहा बिस्किट घेऊया. काय सुंदर वातावरण आहे. 7:30चा नजारा बघा इथला. रात्री पाऊस पडलेला आणि आत्ता मस्तपैकी एकदम क्लीन वातावरण झालं. हे बघा, हऱ्या नाऱ्याची जोडी चालली. मल्हार, झोप झाली का? इकडे आहे ना, अशी थंड पाण्याची व्यवस्था सगळीकडेच आहे. रूममध्ये पण त्याने मस्तपैकी थंड पाणी ठेवलंय. चला मस्तपैकी चहा बिस्किट एन्जॉय करूया. इकडे भरपूर मोठी पार्किंग सुद्धा आहे.
आणि पाठीमागे सगळे चेंजिंग रूम आहेत, लेडीज आणि तिकडे जेंट्स. आणि चेंजिंग रूमच्या बाजूलाच इकडे मोठासा स्विमिंग पूल आहे, या बाजूला लेफ्ट साईडला. आणि ही एंट्री आपण या बाजूने आलेलो. तर हा इकडे मोठा स्विमिंग पूल आहे. थंडगार वातावरण आहे. सकाळच्या वाजलेत 8, कोणीच नाही आहे. ओपन करूया आपण. इथे पाय धुवायचे आणि या ठिकाणी मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करायचं. सगळीकडेच अगदी चारी बाजूला मस्तपैकी झाडे आहेत. या बाजूला लहान मोठे असे 3 स्विमिंग पूल आहेत. आणि सकाळी 8 वाजता इथे साफसफाई सुरू आहे. तिकडे पाणी भरत आहेत. आणि तिकडे त्या बाजूला वॉटरफॉल आहे, तो नंतर सुरू होईल इथे. आणि तिकडे पाठी मोठीशी नदी आहे, बदलापूरची. ही विहीर आहे. या ठिकाणी मस्तपैकी बसण्याची व्यवस्था केली. आजचा वातावरण एकदम भारी आहे, मस्त ऊन पडलं आहे. वॉशरूमच्या पाठी हे जलेबी गार्डन आहे. आणि इकडे आहे ना बोरीची झाडं भरपूर आहेत. आणि या बाजूला आपल्या राईट साईडला आहे, इकडे भरपूर बोरीची झाडं आहेत. या बाजूला विलायती चिंच म्हणतात ना, ते आहेत. इकडे बघा विलायती चिंच, त्याची झाडं भरपूर आहेत या बाजूला. आणि या बाजूला इकडे आणि या बाजूला बऱ्याचशा औषधी वनस्पती आहेत इकडे. जेव्हा इथे स्कूल पिकनिक येते त्यावेळी हे गार्डन दाखवलं जातं. आणि इथे बऱ्याचशा औषधी वनस्पती आहेत, त्यांची माहिती दिली जाते. इकडेही भरपूर आहेत. आणि आपल्या या पाठीमागेसुद्धा भरपूर औषधी वनस्पती आहेत, त्यांची माहिती दिली जाते. तर नाश्त्यासाठी आलो आहे. वडा पाव आहे, मस्त गरमागरम वडा आहे इथे. मिसळ आहे इकडे. तर आपण वडा उसळ घेतोय आणि त्यात थोडी मिसळही टाकू. या बाजूला गरमागरम पोहे आहे, त्याच्यामध्ये टाकायला सेव आहे. आणि इकडे साबुदाणा खिचडी आहे, केळे आहेत, दही आहे. तर आपण वडा उसळ, साबुदाणा खिचडी आणि थोडे पोहे आणि थोडी मिसळही ट्राय करूया. तर विष्णूबाग या रिसॉर्टच्या आता तुम्हाला मी रूम दाखवतो. खरं तर हे चाळीसारखं तुम्हाला दिसतं ना, या रूम आहेत. विदाऊट AC रूम आहेत, पण तुम्हाला अजिबात गरम होणार नाहीत. आणि या नव्यानं बांधतायत इकडे रूम, या AC असणार आहेत, अजून त्या सुरू झाल्यात नाही. तर आत्ता आपल्याला मिळालेली रूम तुम्हाला मी दाखवतो. तर ही पूर्ण चाळ दिसते ना तुम्हाला, या सगळ्या रूम्स आहेत. एकूण 9 रूम आहेत. आणि फर्स्ट ज्या रूम आहेत 2-3 त्या डोअरमेंट्री आहेत. तर आपल्याला यावेळी मिळाली रूम ती 7 नंबरची रूम आहे. ही 7 नंबरची रूम तुम्हाला आता मी दाखवतो. खरं तर ही 5 लोकांची रूम आहे. इथे 2 लोक आरामात झोपू शकतात आणि तिकडे 3 लोकांचा बेड आहे. स्टँड दिलेला आहे. नोव्हेंबरचा महिना आहे, तरी पाऊस पडतो आहे, त्यामुळे आम्ही कपडे मस्तपैकी वाळत घातलेत, कारण येताना आम्ही भिजलो होतो. इथे वॉश बेसिन आहे, डस्टबिन दिला आहे. इथे पाण्याचा जार आहे, अगदी थंड पाणी आहे. इथे कूलरसुद्धा दिला आहे त्याने यावेळी. आणि इकडे टॉयलेट, बाथरूम. पहिल्यांदा तुम्हाला मी बाथरूम दाखवतो. अगदी व्यवस्थित क्लीन आहे. आणि त्यानंतर इकडे टॉयलेट आहे, ते अगदी व्यवस्थित क्लीन आहे. तर अशा प्रकारचा हा रूम आहे. वरती 2 फॅन दिलेत, पत्रे आहेत, परंतु अजिबात गरम होत नाही. खूप छान आहे, एकदम क्लीन नीटनेटका रूम आहे. एकंदरीत छान आहे इथे ह्या रूम्स. तर मस्तपैकी नाश्ता झाला आणि आत्ता स्विमिंग पूलमध्ये जातो आहे. स्विमिंग पूल पण गेल्यावेळी मी तुम्हाला दाखवलं होतं, आता पुन्हा एकदा नव्यानं दाखवतो. मल्हार आणि रेवा स्विमिंग पूलमध्ये गेलेत. आता आपण पण जाऊया. या रूमच्या भिंतीवरचं हे वारली पेंटिंग एकच नंबर आहे. आणि बाजूला मस्तपैकी ग्रीनरी आहे. या वडाच्या झाडावरती आपण नंतर मस्तपैकी जाऊन ॲक्टिव्हिटीज करूया.
या एका झाडावरतीच भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि इकडून इकडे तिकडे ते रेन डान्स आहे तिथपर्यंत जातात. चढायला वगैरे चांगले स्टेप आहेत. वरती चढून तुम्हाला मस्तपैकी खालचा नजारा दाखवतो. मस्तपैकी वाटतं इथे वरती. या ठिकाणी ना टेंट हे लोक लावतात ही पूर्ण जागा. आता इथे काही नवीन खेळणी आणलीत त्यांनी, ती सोमवारपासून लावणार आहेत. नवीन काहीतरी बघायला मिळणार आहे इथे. तर या विष्णुबाग रिसॉर्टचे तुम्हाला रेट सांगतो. वन डेसाठी आलात तर पर पर्सन 1000 रुपये रेट आहे. याच्यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचं व्हेज नॉनव्हेज जेवण आणि संध्याकाळी चहा आणि बिस्किट. जर स्टेसाठी आलात तर नॉन AC रूम आहे तिथे. आता AC रूमचं काम सुरू आहे. ज्या नॉन AC रूम आहेत ना त्याही अगदी थंडगार आहेत.
ए सीची गरज नाही असं मला वाटतं, पण ठीक आहे, ए सीच्या रूम इथे तयार करतात. नॉन ए सीमध्ये तुम्हाला जर स्टे करायचा असेल तर इथे पर पर्सन 1800 रुपये रेट आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जर 5 वाजता आलात संध्याकाळी तर 5 वाजता संध्याकाळचा नाश्ता मस्तपैकी जो तुम्हाला मी दाखवला, त्यानंतर रात्रीचं व्हेज नॉनव्हेज जेवण, सकाळी तुम्ही उठलात की 7 वाजता इथे चहा बिस्किट असतं, त्यानंतर 9 वाजता इथे तुम्हाला नाश्ता मिळतो अगदी मस्तपैकी, त्यानंतर दुपारचंसुद्धा व्हेज नॉनव्हेज जेवण, आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही जाता प्रस्थान करता इथून चेकआउट करता त्यावेळी तुम्हाला चहा आणि बिस्किट असा नाश्ता दिला जातो. एकंदरीत स्टेसाठीसुद्धा 1800 रुपये चांगला रेट आहे. भरपूर तुम्हाला जेवायला खायला मिळतं, पण यासोबतच ॲक्टिव्हिटीज पण भरपूर आहेत इथे. जवळजवळ 10 एकरची ही जागा आहे, भरपूर फिरू शकता. वन डेसाठी आलात तरीही चांगलं आहे, इथे भारी वाटतं एकदम. पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात हा फार्म आहे. छोटे मोठे 3-4 स्विमिंग पूल आणि खेळण्यासाठी भरपूर आहे. झाडावरती बऱ्याच ॲक्टिव्हिटी करू शकतो. तर अशा प्रकारे हा विष्णुबागचा रेट आहे. एकंदरीत मी दुसऱ्यांदा इथे आलो आहे, त्यामुळे मला तर हे आवडलं आहे. तुम्हाला हे विष्णुबाग आवडलं का? अरे भरपूर. इथे बघा वरती मस्तपैकी पाणी सुरू केलं आहे, त्यामुळे रूममध्ये थंडावाच असतो. तर ह्या नवीन ज्या ए सी रूम तयार होत आहेत त्यांची एक झलक तुम्हाला दाखवतो. सध्या काम सुरू आहे. भरपूर मोठा स्पेस ठेवला आहे. इथे काही सामान ठेवण्याची जागा आहे. 3 फॅन दिलेत आणि या ठिकाणी टॉयलेट आणि बाथरूम, बेसिन पण आहे. इथे वॉशरूम आहे आणि या ठिकाणी टॉयलेट. छान रचना आहे. भरपूर मोठा स्पेस ठेवला आहे त्यांनी. तर आता दुपारचा 1:30 झाला आहे आणि आत्ता दुपारच्या जेवणासाठी चाललो आहे. काय काय जेवणामध्ये मेनू ते तुम्हाला आत्ता मी दाखवतो. मस्तपैकी वातावरण झालं आहे, ढगाळ वातावरण आहे आणि बघा इथे पण मस्तपैकी फवारे चालू केले. तर दुपारच्या जेवणासाठी इकडे सलाड, लोणचं, त्यानंतर पुरी आहे, भाकरी आहे, मटकीची उसळ, त्यानंतर इथे शेंगा भाजी, भजी आहे आणि इथे राईस आहे, शेजवान राईस आहे, साधा राईस, दाल तडका आणि या ठिकाणी स्टार्टर आणि इथे खीर आहे. मित्रांनो, आज गुरुवार असल्या कारणाने कोणीच नॉनव्हेज खाणार नव्हतं, त्यामुळे इथे व्हेजच जेवण बनवलं आहे आणि आपण सुद्धा व्हेज जेवणच घेतलं. वन डेसाठीच्या लोकांसाठी इथे लॉकर सुद्धा अवेलेबल आहे. आम्हाला आता घरी जायला निघायचं आहे आणि जोराचा पाऊस आलाय, त्यामुळे थोडा वेळ आम्ही थांबतो इथेच. तर मस्तपैकी जेवण झालं, त्यानंतर थोडा वेळ झोपलो आणि आत्ता वाजले संध्याकाळचे 5. खरं तर आम्हाला 3 वाजताच निघायचं होतं, परंतु 3 वाजेपासून जो इकडे पाऊस सुरू झाला, प्रचंड पाऊस पडतोय आणि आता 5 वाजले. अजून थोडा 5 मिनटं आम्ही वाट बघू, नाहीतर मग सरळ पावसातच प्रस्थान करू. तसं आम्ही सगळी सोय आहे आमची बाईकवरती जाण्याची. तर विष्णुबागचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.